नेत्रा काही समजूनच घ्यायला तयार नाहीये. नेत्राने अबॉर्शन केलं नाही तर दिवसेंदिवस सगळं कठीण होत जाईल. काय करू? नेत्राला अंधारात ठेवून काही करता आलं तर? नाही नाही, हा विचार तरी कसा येऊ शकतो? मी नेत्राबरोबर असं कधीच वागू शकत नाही. आत्या, आता तुम्ही आता रूम मधून निघून आल्यानंतर पुन्हा मला माझ्या हातावर काळं दिसलं आणि क्षणात गायब सुद्धा झालं. ते आता का होतंय असं? जी निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला दिसतीये, मला दिसतीये, ती नेत्राला का नाही दिसत? नेत्राला का नाही जाणवत आहे? काय अर्थ आहे याचा? नाही, मला असं वाटतं की नेत्राच्या गर्भात असलेल्या विरोचकाचा अंश जागृत झाला आणि आता यापुढे काय घडलं पाहिजे हे तो विरोचकाचा अंश ठरवतोय. असंच चालू राहिलं ना तर आपण नेत्रासमोर काहीही सिद्ध करू शकणार नाही. हे सगळं ऐकूनच मला खूप डेंजरस वाटतं. तो विरोचकाचा अंश अजून नेत्राच्या गर्भात आहे तरी एवढं सगळं करतोय. त्याचा खरंच जन्म झाला तर काय होईल? नेत्राच्या गर्भातला विरोचकाचा तो अंश कदाचित ह्या विरोचकापेक्षा शक्तिशाली असेल आणि म्हणून मी म्हणत होते की हे सगळं दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. काहीही करून नेत्राला समजवावंच लागेल. आत्या, मला खरंच नाही जमणार नेत्राला समजवायला. नाही ऐकणार नेत्र आता. कदाचित विरोचक हे सगळं घडवून आणतोय हे जर आपण नेत्रासमोर सिद्ध करू शकलो ना तर तिचं मत बदलेल. इंद्राणी, इंद्राणी, काय झालं बाबा? अरे तो विरोचक, अहो तो विरोचक रक्तानं माखला होता. मीच मारलं त्याला. काय? तुम्ही? हो, मगाशी ते. पण एक मिनिट, आपण त्या विषयावर नंतर बोलूया. आधी तुम्ही सांगा काय झालं. त्याचं काहीतरी भयंकर प्लॅनिंग सुरू आहे. तो आपल्या घरातल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, आपल्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तो काहीतरी म्हणत होता ए टीम, बी टीम, नेत्राची टीम, इंद्राणीची टीम. तो काय म्हणत होता मला काही कळलं नाही, पण मला एवढं कळलं की तो आपल्यामध्ये दरी निर्माण करतोय. बाबा रिलॅक्स. आपल्यामध्ये एक वेळ गैरसमज होतील, अबोला निर्माण होईल, पण आपल्या घरात अशी फूट नाही पडणार. आपल्या घरातले सगळेच तेवढे समजूतदार आहेत. रिलॅक्स. किती गोड फोटो आहेत ना. हा, किती गोड असतं बघा ते बाळ. इथे या. हे 2 माझ्या आवडीचे फोटो आहेत. एक हा, हे बघा, या बाळाचा किती किती गोड चेहरा आहे आणि या बाळाचे बघा डोळे कसे निळे निळे डोळे आहेत ना. काकू, माझ्या बाळाचे सुद्धा असे असतील का डोळे? हा, हे बाळ बघा कसं बसलंय. आपण सुद्धा बाळाला असंच बसून फोटो काढू. इथे इथे हा फोटो बघितला तुम्ही? बाळाचे दात बघा केवढे एवढे एवढेसे दात आहेत. हो ना काकू? हे बघा इथे पण लागले. मला ना त्या दुकानात कळतच नव्हतं कुठला फोटो घेऊ आणि कुठला नको, म्हणून मी सगळे फोटो घेऊन आले. काकू काय झालं? तुम्ही एवढं शांत शांत का आहात? काही नाही काकू, तुम्ही मला नाही सांगणार काय झालंय? तसं काही नाही ग. खूप टेन्शन आलंय. टेन्शन आलंय? कसलं? आधी एवढ्या टेन्शन मध्ये इंद्राणी ताईंची तर अवस्थाच बघवत नाहीये. नेत्रा, बाळा एक ऐकशील? इंद्राणी ताईंना काहीतरी जाणवत असेल ना, म्हणून त्या तुला समजावतात ना. पण तू नेत्रा, तुम्ही सुद्धा तेच बोलताय. नेत्रा एकदा ऐकून तर घे.
काकू, इंद्राणी आत्यांचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणून त्या हे सगळं बोलतायत. असं नाहीये. काकू तसंच आहे. येऊ का? भाऊजी विचारताय का? या ना. अगं नाही, फाल्गुनी म्हणत होती की आम्ही खूप छान, खरंच छान रूम सजवली आहे. वा वा वा, क्या बात आहे. अगं किती गोंडस आहे ते. अरे एकदम मस्त वाटते का? इथे ये. काय पॉझिटिव्ह वाईब येते एकदम, है ना? खूपच छान. एकदम प्रसन्न वाटतंय ना? खरंच. नेत्रा, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना. बघ, काय घरात काय सुरू आहे त्याची कल्पना आहे मला. किती प्रॉब्लेम्स आहेत मला माहिती आहे. इनफॅक्ट तुझ्या आणि अद्वैतमध्ये सुद्धा काय सुरू असेल मी समजू शकतो. नेत्रा, अद्वैत असा नाही आहे, तुलाही माहिती आहे. इंद्राणी आत्या काहीतरी बोलल्यात आणि त्यामुळे तो थोडासा भरकटलाय. अगं तेजस, काही काय बोलतोयस? अद्वैत भरकटले म्हणजे? भरकटला नाही तर मग काय? स्वतःच्या बायकोला स्वतःचं मूल पाडायला सांगतोय तो. एका आईला तिच्या बाळापासून लांब नाही. असं नाहीये, असं नाहीये. तेजस, हे बघ, तू फक्त एका बाजूने विचार करतोयस. आणि तुला काय वाटतंय? इंद्राणी ताई आणि अद्वैतला आनंद होतोय नेत्राला ऑपरेशन करायला सांगून. त्यामुळे प्लीज उगाच काहीही बोलतोस. मी जे खरं आहे तेच बोलतोय आणि स्पष्ट बोलतोय. ते बोलण्याची पद्धत चुकत असेल आणि त्यासाठी सॉरी म्हणतोय मी, पण मला खरंच पटत नाहीये. हे चुकीचं आहे. तेजस, प्लीज आपण नको बोलूया या विषयावर, प्लीज. काकू, तू गैरसमज नको करून घेऊस. काकू आई, काय झालं या सगळ्यांना कळत नाहीये. नेत्रा, हे बघ, तुझ्यासोबत कोणी असो वा नसो, मी तुझ्या सोबत आहे, तुझा भाऊ म्हणून. नेत्रा, तू प्लीज टेन्शन नको घेऊस, प्लीज. हे बघ, ह्या सगळ्यांची डोके ठिकाणावर येतील, डोंट वरी. हां, आणि नाही आलं तरी बघू ना आपण. मी आहे, फाल्गुनी आहे, आपला तन्मय आहे, आम्ही आहोत ना सोबत. हस बघू आता. नेत्रा, हे बघ, तू अशी रडत राहिलीस, टेन्शन मध्ये राहिलीस तर माझ्या पुतण्याला त्रास होईल. ओके? पुतणे? हां, तुमचं अच्छा ठरलंय का तुमचं सगळं? यांना लेख हवी आहे. ही अशीच हसत राहा प्लीज. आणि काही लागलं तर सांग, आम्ही आहोत. हं? आता आराम कर. चल, येतो. काकूमा, बरं झालं आलात. काय पाहिजे तुम्हाला? चाय, कॉफी? तुझ्या नवऱ्याला जाऊन समजाव. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना, तिथे जास्त बोलू नये असं सांग त्याला. काय बोलला तेजस? काही नाही बोलला ते विचार. काय तर म्हणे, इंद्राणी ताईंमुळे अद्वैत भरकटले आणि नेत्राला अबॉर्शन करायला सांगतोय. असं कसं बोलू शकतो तेजस? अद्वैतपेक्षा जास्त कळतंय का त्याला यातलं? काकूमा, हे बघ फाल्गुनी, इंद्राणी ताईंनी नेत्राला सगळं व्यवस्थित समजावलंय, पण तरीही नेत्रा इमोशनली विचार करते आणि त्यामुळे इंद्राणी ताईंना एकटीला सगळं सांभाळावं लागतंय. एवढी साधी गोष्ट का कळत नाहीये की त्या बाळामुळे सगळीकडेच धोका आहे. युद्धातही धोका आहे, नेत्रालाही धोका आहे. काकूमा, हे का आईला स्वतःच्याच बाळामुळे कसं धोका होऊ शकते? आणि तुम्हाला काय म्हणायचं? नेत्राला काही कळत नाहीये का? फाल्गुनी, तू सुद्धा तुझ्या नवऱ्यासारखं बोलायला लागलीयस. काकूमा, हे बघ फाल्गुनी, तू आता एकच काम कर, जा आणि तुझ्या नवऱ्याला सांग मूर्खासारखं वागू नकोस. काकूमा, तुम्ही तेजसला मूर्ख नाही बोलू शकते. मला मूर्ख बोला, मला चालेल. हा, मला चालेल. तेजसला नको प्लीज. आणि त्याची काय चूक आहे यामध्ये? तो जे काही करतोय ना त्याला मूर्खपणाच म्हणतात. खरं तर या वेळेला ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नेत्राला समजवायला हवं, पण तो भलतंच करतोय. आणि तू सुद्धा तुझ्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकतेस.
काकुमा, तुम्ही मूर्ख बोला की काही पण बोला, पण आम्ही तेच करणार जे आम्हाला योग्य वाटतंय. फाल्गुनी, मी परत एकदा सांगते, तुम्ही यात पडू नका. का नाही पडायचं? काकुमा, आम्ही बोलणारच आणि आम्ही नेत्राला सपोर्ट करणारच. कारण मला आणि तेजसला माहितीये स्वतःचं बाळ जाणं काय असतं. पुरे फाल्गुनी, पुरे. आता सारखं सारखं तेच नको ऐकूस. तुमचं बाळ गेलं याचं दुःख आहे आम्हाला, पण एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुला की तुझ्या बाबतीत जे घडलं ते वेगळं होतं आणि आता नेत्राच्या बाबतीत जे घडतंय ना ते वेगळं आहे. प्लीज ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जोडू नकोस. काय झालं? तू रडतेस का? अरे वा, झाली ना रडारड सुरू. चला, नात्यांचा खेळ रंगलाय म्हणजे आता राजाध्यक्षांच्या घरात अश्रूंचा पूर येणार, एवढं मात्र नक्की. एवढं रडण्यासारखं काहीच घडलं नव्हतं. मी काहीच चुकीचं बोलले नाहीये. काही वाद झाला का तुमचा? त्यांनी ऐकायचंच नाही ठरवलंय, त्याला आपण काय करणार? त्याचं काहीतरी भयंकर प्लॅनिंग सुरू. तो आपल्या घरातल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. ए टीम, बी टीम, नेत्राची टीम, इंद्राणीची टीम. आता ही अगदी योग्य वेळ. राजाध्यक्षांच्या घरातला हा नाटकाचा अंक खूपच रंगात आलाय. किती भयंकर वातावरण असेल जेव्हा नेत्रा इंद्राणीवर तिच्या पोटातल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला असा आळ घेईल. धन्य होईल मी आणि मग खऱ्या अर्थाने सुरू होईल महायुद्ध. इंद्राणीताई, मला खूप टेन्शन आले हो. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपल्यातच मतभेद होत आहेत आणि आणि भीती सुद्धा वाटते की विरोचक या सगळ्याचा फायदा घेईल. तेजस आणि फाल्गुनी तर भलतेच विचार करते. पण खरं तर बरोबर आहे त्यांचं, कारण ते बाळाच्या अनुषंगाने विचार करते. पण आताची सिच्युएशन वेगळी आहे ना. त्यांनी या सिच्युएशन नुसार विचार करणं जास्त गरजेचं आहे आणि तेच त्यांना कळत नाही. हे विरोचक त्यांच्या बाबतीत जे काही वागलाय ना त्यामुळे ते दोघं असं वागतायत. म्हणून ते भावनिक झालेत.
इंद्राणी ताई, मी खूप समजवलंय त्यांना, पण समजून घ्यायचंच नाही असं ठरवलंय त्यांनी. मला काहीच कळत नाही. ते नसतील समजून घेणार तर आपण समजवू त्यांना. त्यांच्याशी बोलताना, विशेषतः नेत्राशी बोलताना खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. इंद्राणी ताई, मला मीटिंग चालली का? नंतर येऊ कमी? कसली मीटिंग चालली आहे? नेत्राला कसं समजवायचं? तिला अबॉर्शन करायला कसं भाग पाडायचं, हेच ना? अगं अगं, कशाला एवढं डोकं खपवताय तुम्ही? एक सोपा उपाय सांगते. नेत्राला खाण्यातून काहीतरी द्या की बाळ स्वाहा. सांगितलं होतं तुला, नाही म्हणालीस. पण खरंच विश्वास ठेव माझ्यावर, तोच सोपा उपाय आहे नेत्राच्या बाळाला संपवण्याचा. देवी आईच्या मुली आहोत आम्ही. तुझ्यासारख्या क्रूर नाही आहोत. आणि तुझ्यासारखं क्रूर व्हायचं ना तर तुझ्या लायकीचं व्हावं लागतं, आणि ते आम्ही कधीच करणार नाही. अगं काय बोलतेस तू? तू क्रूर नाहीयेस. कसं काय? जा, जाऊन आरशात तोंड बघ स्वतःचं. राजाध्यक्षांच्या म्हाताऱ्याला, स्वतःच्या बापाला कसं संपवलंस, विसरलीस? बाबोशीचा डोंगर, ती दरी, म्हातारा, देऊ का आठवण करू? हं? केतकी, ऐक माझं. तू विचार कर. नेत्राच्या बाळाला मारण्यासाठी तिला खाण्यातून काहीतरी देणं हाच सोपा उपाय आहे. का बोललो म्हणजे? बोलायला नको? जर काकूला एखादी गोष्ट समजत नसेल तर ती समजावायला नको का? मुळात काकू एवढी इनसेन्सिटिव्ह नाहीये. आपल्या बोलण्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय, कोणीतरी दुखावलं जातंय, ही एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तिला? आपल्या घरात कोणीच एवढं इनसेन्सिटिव्ह नव्हतं. आधी विरोचकामुळे आपल्या घरात प्रॉब्लेम्स होते, आणि आता आपलीच माणसं आपल्याला समजून घेत नाहीये ना, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. तेच आपण नेत्राला कुठेतरी लांब घेऊन जाऊया का? हे बघ, हेच मला पटत नाहीये. ती का लांब जाईल? हे तिचं घर नाहीये का? जुनी ऐक, हे बघ, नेत्रा प्रेग्नंट आहे. यावेळी आपल्याला काय वाटतंय ना, त्यापेक्षा जास्त तिला काय वाटतंय ते महत्वाचं आहे. इथेच घेऊन जाऊया ना प्लीज, मला खूप भीती वाटते. कोणाची भीती वाटते तुला? ते विरोचकाची. विरोचकापेक्षा जास्त भीती वाटते ते आपल्याच माणसाची. तिथे सगळेच नेत्राला अबॉर्शनसाठी फोर्स करताय. घरातले सगळे नेत्राला अबॉर्शन करण्यासाठी भाग पाडणारच. ए, काय तुझं? ए, बाहेर बाहेर जायचं, आत यायचं नाही. तुला सांगितलेलं कळत नाही? म्हटलं बाहेर जायचं तर बाहेर जायचं. ऐक 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 ऐक, मी जातेच आहे, जाणारच आहे. ऐकून घे माझं. मला मदत हवी आहे तुम्हा दोघांची. नेत्राच्या बाळाला वाचवण्यासाठी. तेजस, तेजस ऐक माझं. मी काय सांगते ते ऐक तेजस. तुम्ही दोघं, मी, ज्यांना वाटते की नेत्राने बाळाला जन्म द्यायला हवा, आपली एक टीम आहे. ए, तुझी फालतू बडबड ऐकायची नाही आम्हाला. तू नीट इथून. फालतू बडबड करत नाही आम्ही. मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत नेत्राच्या गर्भात बाळ आहे तोपर्यंत मला जीवनदान आहे. नेत्राच्या गर्भात बाळ असेपर्यंत ती नाही मारू शकणार मला, आणि म्हणूनच मला ते बाळ जिवंत राहायला हवंय.
ते बाळ जिवंत राहावं यासाठी काहीही करू शकते मी. हेच समजावण्यासाठी गेले होते त्या इंद्राणीला, पण नाही कळलं. हे केलं तिने माझ्या बरोबर. हा तोडा घातला माझ्या डोक्यात. खुंची आहे ती. तिला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आठवतंय ना? आठवतंय ना तुझ्या आजोबांना कसं मारलं होतं तिने? मारलं आणि त्या त्रिनयनेच्या डोंगरावरून फेकून दिलं. आजोबांना मारलं तर या बाळाला तर मारूच शकते ती. खूप सोपं आहे तिच्यासाठी. जर इंद्राणीने नेत्राला खाण्यापिण्यातून काही दिलं तर, पण बाळ नेत्राच्या गर्भात असेपर्यंत त्या बाळाचं रक्षण करणार मी.